ही कथा सांगण्यापूर्वी तुम्हाला आपल्या जगातल्या काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील, ज्या सहसा प्रकाशात दिसत नाहीत. आपल्या इथल्या खेड्यापाड्यामध्ये जिथे आजही विजेचे दिवे लुकलुकतात आणि सावल्या जास्त गडद असतात, ते लोक एखाद्या जागेला कधीच झपाटलेली किंवा भूताची म्हणत नाहीत. ते शब्द खूप आधुनिक आहेत, खूप उथळ वाटतात. त्याऐवजी गावाकडची जुनी माणसं असं म्हणतात, तिथं काहीतरी मागं राहिलंय. कारण झपाटलेलं हा जो शब्द आहे तो खूप अचानक, हिंसक आणि काहीसा गोंगाटचा वाटतो. पण काही मागं उरलेलं असतं, ते खूप संयमी असतं. ते वाट पाहत असतं. जसा कोळी आपण टाकलेल्या जाळ्यामध्ये माशांची येण्याची वाट पाहत असतो, तसं. आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे ती एक सत्य घटनेवरती आधारित आहे. पण लोकांची नावं, स्थळांची नावं ही जाणून बुजून वापरलेली नाहीत. काही बदल केलेत जेणेकरून या लोकांची जी प्रायव्हसी जी आहे ती भंग होणार नाही. तर ही गोष्ट जी आहे ती एका छोट्या गावची आहे, जिथे रात्र लवकर येते आणि उशिरा जाते. हे असं गाव आहे जिथं रस्ते विनाकारण अचानक संपतात आणि शेतांच्या बांधावर जाऊन लुप्त होतात. पण त्या रस्त्यावर घडलेल्या ज्या आठवणी आहेत त्या मात्र कधीच संपत नाहीत. ही कथा एक केशव नावाच्या 12 वर्षाच्या मुलाची आहे. पण त्याही पेक्षा जास्त ही गोष्ट अशा एका जागेची आहे जिला स्वतःचा झालेला अपमान कधीच विसरता आला नाही. केशव ज्या घरात राहायचा ते घर जुन्या पद्धतीचं कौलारू होतं. ते रिकामी नव्हतं, पण तरीही त्यात गेल्यावर एक प्रकारचा रिकामेपणा जाणवायचा. भिंतीवरचा रंग उडालेला, खिडक्यांची लाकडं पावसाळ्याने फुगलेली आणि जमिनीवर पसरलेल्या चटयांचा एक विशिष्ट वास, हे सगळं असूनही घर अपूर्णच वाटायचं. त्याचं कारण म्हणजे केशवचे वडील आनंदराव. ते कामानिमित्त शहरात असायचे आणि कित्येक आठवडे घरी येत नसत. तुम्हाला माहितीच आहे, गावाकडच्या घरामध्ये पुरुष नसणं यावर जास्त चर्चा होत नाही. तो रिकामेपणा, ती हुरहुर हळूहळू भिंतीमध्ये, स्वयंपाकघराच्या भांड्यांच्या आवाजात आणि सासू आणि सुनेच्या संभाषणामध्ये मिसळून जाते, शांततेमध्ये विरघळून जाते. केशवची आई माधवी, ती एकटीच घर सांभाळायची. तिचं आयुष्य एका घड्याळाच्या
काट्यावर चालायचं. पहाटे उठून सडा, रांगोळी, तुळशीची पूजा, स्वयंपाक आणि मग केशवच्या शाळेची तयारी. सगळं काही वेळेवर. आणि तिच्या चेहऱ्यावरची काळजी ती सुद्धा नेहमी वेळेवरच असायची. घरात तिसरी व्यक्ती होती, ती म्हणजे पार्वतीबाई, केशवच्या आजी. त्या आता म्हाताऱ्या झाल्या होत्या. डोळ्याने कमी दिसायचं, पण कानाने त्या खूप तीक्ष्ण होत्या. त्या बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर द्यायच्या. सूर्यास्तानंतर घराचे आवाज कसे बदलतात हे त्यांच्या चटकन लक्षात यायचं. लाकडी जिन्यावर पडणाऱ्या पावलांचा आवाज नेहमीपेक्षा थोडा जास्त काळ कसा गुंजतो. आणि केशवने हल्ली अंथरुणाच्या मध्यभागी न झोपता अगदी कडेला झोपायला कशी सुरुवात केली आहे. जणू काही तो बेडवर कोणासाठी तरी जागा रिकामी सोडत आहे. हे फक्त त्या म्हाताऱ्या डोळ्यांनाच दिसत होतं. त्या दिवशी सांजवात लावताना वातीची ज्योत थरथरली आणि पार्वतीबाई पुटपुटल्या. पुरुषाशिवाय घर वेगळाच श्वास घेत. माधवीने फक्त हसून तो विषय टाळला. तुम्ही काहीतरीच विचार करताय आजी, ती म्हणाली. पण पार्वतीबाईने वाद घातला नाही. जेव्हा त्याने एखाद्या संकटाची चाहूल लागायची तेव्हा त्या कधीच वाद घालत नसत, फक्त शांत राहायच्या. केशव मात्र असा एक मुलगा होता, त्याच्याकडे दुर्लक्ष करणंच अशक्य होतं. तो घरातल्या शांततेच्या अगदी विरुद्ध होता. अख्ख्या गल्लीत तो त्याच्या खोडकर स्वभावामुळे प्रसिद्धच झाला होता. पण त्याची खोडकर वृत्ती कधीच कोणाला त्रास देणारी नव्हती. एकदा त्याने शांता काकूंच्या जुन्या गंजलेल्या लोखंडी दरवाजाला एक बारीक काळा धागा बांधला. काकूंनी दरवाजा उघडला की तो धागा एका डब्याला आदळायचा आणि मोठा खडखडाट व्हायचा. काकू दचकल्या की हा भिंती मागून हसत ओरडायचा. काकू, तुमच्या येण्याची बातमी दरवाजाला सुद्धा लागते बर का. लोक त्याला ओरडायचे, पण मनातल्या मनात हसायचे. त्यांचा हसू त्या गल्लीतल्या रिकाम्या दुपारी आणि भयान रात्रीना जिवंत ठेवायचं. पण आता आपण त्या जागेबद्दल बोलूया. गावाच्या टोकाला, जिथे माणसांची वस्ती संपते आणि काळी भोर शेतं सुरू होतात, तिथे एक वळण होतं. त्या वळणावर नव्यानेच एक विजेचा खांब उभा केला गेला होता. तो खांब त्या जुन्या गावासाठी खूपच नवीन होता. सिमेंटचा, करड्या रंगाचा, त्यावर लाल रंगाने धोक्याची खूण काढली होती. 1 वर्षापूर्वी सरकारी कामगार तिथं आले होते. तेव्हा गावकरी त्यांना वारंवार विनवणी करत होते, सांगत होते, तिथे खोदू नका, ती जागा चांगली नाही. पण सरकारी कामगारांना कागदपत्रांची पूर्तता करण्याची घाई होती. त्यांनी ऐकलं नाही. काही यंत्रांनी, काही माणसांनी मिळून ती जमीन खणायला सुरुवात केली.
आणि खणता खणता अचानक कुदळ मातीतल्या कशावर तरी आदळली आणि खण्ण असा आवाज झाला. ती माती बाजूला केल्यावर तिथे एक मूर्ती आढळली. ती कोणत्या देवाची होती हे काही ओळखून येत नव्हतं. काळ्या पाषाणाची, प्राचीन आणि भयानक. तिचा चेहरा अर्धा तुटलेला होता. जणू ती बनवणाऱ्या कारागिराने सुद्धा तिच्या डोळ्यात बघायचं धाडस केलं नव्हतं. त्या मूर्तीकडे बघून कोणालाच हात जोडावेसे वाटले नाहीत. उलट अंगावर जणू काटा आला असे वाटले. गावातील एक जाणकार म्हाताऱ्याने कुजबुजत सांगितलं, ह्याला कोणी विसरलं नव्हतं. याला इथे गाडून हद्दपार केलं होतं. पण त्या आलेल्या कामगारांनी थट्टा केली. दगड आहे दगड असे म्हणत त्यांनी ती मूर्ती उचलली आणि जवळच असलेल्या एक जुन्या सरकारी गोदामाच्या अंधाऱ्या खोलीत नेऊन टाकली. तिथे विजेचा खांब उभा राहिला, दिवे लागले. पण त्या दिवसापासून त्या खांबाखालची सावली कधीच सरळ पडली नाही. कुत्री त्या जागेकडे बघून भुंकायची नाहीत तर रडायची. आणि गावाकडची माणसं म्हणायची, लोखंड विसरतं पण जमीन जमीन झालेल्या जखमा आठवणीत जपून ठेवते. केशवने या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. पण 12 वर्षाच्या मुलाला या गोष्टी फक्त गोष्टीच वाटायत. एक संध्याकाळी गावातल्या थिएटरमध्ये शेवटचा शो बघून तो परत येत होता. रात्र बऱ्यापैकी झाली होती. थंडीचे दिवस असल्याने रस्त्यावर तशी सामसूमच होती. फक्त दूर कुठेतरी कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज येत होता आणि सोबत होती ती रातकिड्यांची किरकिर. केशव सिनेमातलं गाणं गुणगुणत चालला होता. आता तो त्या वळणावर आला. त्या विजेच्या खांबाजवळ तो जो खांबावरचा पिवळा दिवा जो होता तो लुकलुकत होता आणि त्या प्रकाशात त्याला तो दिसला. एक मुलगा, केशवच्याच वयाचा. केशव सारखीच त्याची उंची, अंगकाठी, पण फक्त त्याचे कपडे वेगळे होते. ते जुने होते, मळलेले होते आणि तो अनवाणी उभा होता. तो खांबाला टेकून उभा नव्हता. त्या खांबाच्या अगदी खाली जिथे सावली आणि प्रकाश मिळतात तिथे तो उभा होता. केशवने चालता चालता त्याच्याकडे पाहिलं. त्या मुलाने देखील मान वर केली. त्यांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. त्या मुलाच्या डोळ्यात ना राग होता, ना भीती होती, ना मैत्रीचा भाव होता, पण एक प्रकारची ओळख होती. जसं आपण आरशात बघतो आणि आपल्याला माहिती असतं की समोरचं प्रतिबिंब आपलंच आहे, तसं काहीतरी केशवच्या मनामध्ये आलं. केशवच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याने धाडस करून विचारलं,
शेवटचा शो होता का? पण त्या मुलाने उत्तर दिले नाही. फक्त त्याचे ओठ थोडेसे हलले, पण आवाज आला नाही. केशव वेगाने घरी चालत आला. हातपाय धुतले, आईला सांगितलं की भूक लागली, जेवून घे, आणि तो खोलीत गेला. पण त्या रात्रीपासून सगळं बदलत गेलं. त्या रात्री केशव खिडकीजवळ झोपला होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला खिडकीच्या काचेवर आवाज आला. टक 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 टक. त्याला वाटलं की कदाचित झाडाच्या फांदीचा आवाज असेल, पण तो तसा नव्हता. तो नखांचा आवाज होता. केशवने घाबरत खिडकी उघडली. बाहेर तोच मुलगा उभा होता, खांबावरचा तोच मुलगा. अंधारात त्याचे डोळे चमकत होते. तो हसला, पण त्या हसण्यात आनंद नव्हता. त्याने केशवला हातानेच इशारा केला, बोलावलं, लपाछपी खेळायची. केशवला काय झालं कुणास ठाऊक. संमोहित झाल्यासारखा तो बाहेर पडला नाही, पण खिडकीतूनच त्याला खेळायला होकार दिला. तो मुलगा बाहेरच्या अंधारात लपायचा आणि केशव त्याला शोधायचा. पण हा खेळ साधा नव्हता. जेव्हा तो मुलगा लपायचा तेव्हा तो एक विचित्र गाणं गुणगुणायचा. ते गाणं नव्हतंच मुळात, तो एक मंत्र होता. आणि त्याची एक लय होती, एक सूर होता. आणि असं वाटायचं जणू की तो केवळ कानाने ऐकत नाही आहे, तर थेट मेंदूमध्ये तो घुसतोय. केशव जेव्हा विचारायचा, तू हे काय गुणगुणतोयस, तेव्हा तो मुलगा हळू आवाजात म्हणायचा, तूही म्हण, तूही म्हण, म्हणजे तुला भीती नाही वाटणार. ते शब्द काहीसे वेगळे होते, पण शाळेत शिकवले जाणारे श्लोक मात्र ते नव्हते. ते शब्द उच्चारताना जिभेला जड वाटायचं, घशात जळजळ व्हायची. ते त्या प्राचीन तुटलेल्या मूर्तीला जागृत करण्याचे आवाहन करणारे शब्द होते. रोज रात्री तो मुलगा खिडकीजवळ यायचा. रोज रात्री ते दोघे खेळायचे. आणि रोज रात्री केशव त्या मुलाच्या किंवा त्या सावलीच्या जास्त जास्त जवळ जात होता. केशवचा स्वभाव हळूहळू बदलू लागला होता. त्याचे हसणे गायब झाले. त्याची खोडकर वृत्ती जाऊन तिथं एक भयानक शांतता आली. तो आता आईच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नव्हता. दिवसभर खोलीत अंधारात बसून राहायचा, एकटाच, आणि तेच विचित्र शब्द पुटपुटायचा. मग त्या सावलीने बळी मागायला सुरुवात केली. सुरुवातीला छोट्या गोष्टी. एक दिवस केशवच्या खिडकीत एक मेलेली चिमणी सापडली. तिचं डोकं विचित्रपणे पिळलेलं होतं. माधवीला वाटलं मांजराने केलं असेल. पण नंतर शेजाऱ्यांचे एक करडू
ते शेळीचे पिल्लू गायब झाले. केशव रात्री बेशुद्ध पडायचा. त्याचे शरीर तिथेच असायचं, पण ताबा दुसऱ्या कोणाच्या तरी असायचा. त्या भारावलेल्या अवस्थेत केशवने त्या करडाला सरकारी गोदामाच्या त्या जुन्या खोलीत नेलं. तिथे कोपऱ्यात ती भंग पावलेली मूर्ती होती, जिथे रक्ताचे डाग पडले होते. त्या मूर्तीला रक्ताची तहान होती आणि केशव आता तिचं माध्यम बनला होता. केशव जेव्हा सकाळी उठायचा तेव्हा त्याच्या नखांमध्ये माती आणि रक्ताचे डाग असायचे, पण त्याला काहीच आठवायचं. फक्त डोकं भयंकर दुखायचं आणि कानात तोच तोच आवाज यायचा. काही आठवड्यांनी केशवचे वडील गावी परत आले. अनंतराव घरी परतले आणि त्याने आपल्या हसऱ्या मुलाला शोधलं, पण त्यांना तो सापडला नाही. त्यांना जो सापडला तो एक हाडाचा सापळा झालेला, डोळ्याखाली काळी वर्तुळ असलेला आणि भिंतीकडे एकटक बघून बोलणारा मुलगा. अनंतराव घाबरले. त्यांनी तातडीने गावातल्या वैद्यांना पाचारण केलं. वैद्य आले. त्यांनी केशवला तपासलं. त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की केशवचा हात जो होता तो थंडगार पडला होता, जणू एखाद्या प्रेताचा हात असावा तसा. वैद्यांनी त्याची नाडी तपासली. काही क्षणात त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ते मागे सरकले. त्यांचा हात थरथरत होता. आनंदरावांनी त्यांना विचारलं, काय झालं? वैद्य कापरा आवाजात म्हणाले, हे अशक्य आहे, हे अशक्य आहे. अनंतरावाने विचारलं की काय काय अशक्य आहे? त्याच्या नाडीमध्ये एकाच वेळी मला 2 नाड्यांचा भास होत आहे आणि एका नाडीचा ठोका सामान्य आहे आणि दुसरा कुठून तरी खूप दूरवरून येत आहे, हळूहळू येत आहे, असा भास होतो. घरात शांतता पसरली. पार्वतीबाई कोपऱ्यातून उठल्या आणि म्हणाल्या, मी म्हटलं होतं, जे बाहेर होतं ते आता आत शिरले. आता प्रश्न विज्ञानाचा नव्हता. वैद्यांनी हात जोडले आणि ते निघाले. शेवटी कुटुंबाने गुरुजींना बोलावण्याचं ठरवलं. गुरुजी म्हणजे गावातले साधे भटजी नव्हते. ते एक वेगळंच रसायन होतं. जवळपास 60 वर्षाचे, साधारणपणे 6 फूट 3 इंच पेक्षाही जास्त उंची असलेलं ते एक रूप होतं. 60ला पार केलेलं, थोडस झुकलेलं, अंगावर कायम एक भगवी शाल, डोळ्यात एक विचित्र चमक आणि कपाळावर भस्म. अनेक वर्षापूर्वी
दूर हिमालयात कुठेतरी अघोरी विद्येचा सामना करत असताना त्यांनी आपला एक डोळा देखील गमावला होता. पण तेव्हापासून त्या अशा शक्तींशी लढत होते. त्यांचं नाव घ्यायलाही लोक घाबरायचे. ते घरात शिरले तेव्हा हवेत एक प्रकारचा जडपणा आला. कुत्री भुंकून भुंकून शांत झाली. गुरुजींनी केशवच्या खोलीत प्रवेश केला नाही. ते थेट खिडकीपाशी गेले, जिथून तो मुलगा रोज यायचा. त्याने खिडकीच्या चौकटीवर हात फिरवला आणि त्यांना तिथे त्या अदृश्य नखाचे ओरखडे जाणवले. ते अनंतरावांकडे वळाले आणि म्हणाले, हा आजार नाहीये अनंतराव, याने कोणाला तरी आमंत्रण दिलंय आणि आता ते आमंत्रण स्वीकारून तो घरात राहिलाय. त्या रात्री अमावस्येच्या गडद अंधारात एक महाभयंकर विधी सुरू झाला. गुरुजींनी त्याच सरकारी गोदामातून ती रक्ताने माखलेली मूर्ती बाहेर आणायला लावली. अंगणामध्ये होम पेटवला. वातावरणात कापूर आणि जळालेल्या समिधांचा उग्र वास पसरला होता. केशवला मध्यभागी बसवलं होतं. अचानक तो जोरात किंचाळायचा. त्याचे आवाज त्या माणसाचे वाटत नव्हते. कधी तो हसायचा तर कधी रडायचा. त्याच्या तोंडून तेच विचित्र श्लोक बाहेर पडत होते. पण आता त्याचा अर्थ विनाश असा होत होता. गुरुजीने आदेश दिला, जे रक्ताने आलंय ते रक्तानेच जाईल. त्यांनी केशवच्या कपाळावर एक मंत्र भारलेला धागा बांधला आणि त्या मूर्तीवर पाणी शिंपडलं. त्याच क्षणी केशवचे शरीर ताठ झाले. त्याचे डोळे पांढरे झाले आणि तो निपचित पडला. त्या अवस्थेत त्याने एक स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नात तो पुन्हा त्या थिएटरमध्येच होता. त्याच्या बाजूला तोच मुलगा बसला होता. पण आता त्या मुलाचे कपडे स्वच्छ होते, पण चेहरा मात्र वेगळा होता. त्या मूर्तीच्या चेहऱ्यासारखा त्याचा चेहरा दिसत होता. समोर पडद्यावर एक भूकंपाचा सीन चालला होता. आणि धरती जणू फाटत होती. अचानक तो मुलगा तिथून उठला आणि त्या पडद्यात घुसला. जिथं धरणी दुभागत होती तिथे तो गेला आणि जणू धरती मातेने त्याला आत ओढून घेतला. त्याच्यातच तो गाडला गेला. केशव एक मोठा झटका देऊन जागा झाला आणि जोरात श्वास घेतला. जणू कित्येक दिवसाने त्याच्या फुफ्फुसात हवाच गेली नव्हती. त्याचा चेहरा घामाने डबडबला होता.
त्यांनी आईकडे पाहिलं. मी रडत म्हणाला, आई, मला भूक लागली. घरातल्यानी सुटकेचा श्वास सोडला, कारण आता 2 नाड्यांचे ठोके बंद झाले होते. काही दिवसांनी सगळं काही सुरळीत झालं, पण त्या घटनेचा एक वर्ण कायमचा राहिला. केशवच्या कोवळ्या मनावर कायमचा राहिला. केशव पुन्हा पूर्वीसारखा कधी हसला नाही. त्याच्या हसण्यातला तो निरागसपणा कायमचाच निघून गेला. आणि पार्वतीबाई, त्यांनी मरेपर्यंत त्या वळणाच्या रस्त्यावरून जाणं टाळलं. आणि आजही जेव्हा त्या विजेच्या खांबाजवळून वारं वाहतं, तेव्हा त्या तारामधून फक्त विजेचाच आवाज येत नाही. जर तुम्ही कान लावून ऐकलेत तर तुम्हाला एक गुणगुणणारा आवाज येईल, एक लहान मुलाचा आवाज, जो अजूनही तिथं कोणाच्या तरी वाट पाहतोय असं वाटतं. नवीन खेळ खेळण्यासाठी.